आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुणे, सातारा, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज। रायगड, रत्नागिरी, नागपूर, अमरावतीला येलो अलर्ट जारी। कोकणाच्या घाटावर मुसळधारेची शक्यता। पुढील 4 ते 5 दिवस कोकण घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार। हवामान तज्ज्ञ कृष्णा नंदानी यांनी व्यक्त केला अंदाज। नागपुरात काल रात्री 3 तासात 45 मिलीमीटर पावसाची नोंद। आजही सकाळपासून नागपूरसह परिसरात रिमझिम पाऊस। खरीप पिकांच्या वाढीला मोठा फायदा। पहिल्या पावसातच नागपुरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे। नागपूर शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता। मुंबईतील पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली। 49.7 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। पुढील काही दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता। भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार। शेतकरी सुखावला। शेतीच्या कामांना सुरुवात। जालना जिल्ह्याला 7 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी। मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। नाशिकमध्ये गोदावरी नदीचा पूर ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर। 2 दिवसांपासून पावसाची शहरात विश्रांती। धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरी नदीची पाणी पातळी कमी। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात 29,793 क्युसेक पाण्याची आवक। कोयना धरण 50% भरल्याने कोयना नदीपात्रात 1,050 क्युसेकने विसर्ग सुरू।